भारतीय संविधानाचं कामकाज पूर्ण झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खऱ्या अर्थानं सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि ज्या काही भारतासमोरच्या समस्या होत्या याच्यावरती चिंतन सुरू झालेलं होतं. 1952ला देशात पहिल्यांदा सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या आणि या निवडणुकांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव झाला. पण पराभव झाल्यानंतरही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काही साम्यवादी पक्षातल्या सदस्यांचा पाठिंबा घेऊन ते राज्यसभेवर गेले आणि राज्यसभेमध्ये त्यांनी बऱ्याच दिवस काम केलं. शेवटच्या टप्प्यापर्यंत म्हणजे 6 डिसेंबर 1956 पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यसभेचे सदस्य होते. पण राज्यसभेचे सदस्य असताना देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटच्या टप्प्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. एकतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यसभेचे सदस्य असल्यामुळे ते राजकीय दृष्टिकोनातूनही देशाचा विचार करत होते आणि याच अनुषंगाने त्यांनी BBC-ला आणि व्हॉईस ऑफ अमेरिका या दोन्ही रेडिओ स्टेशनला जी भाषणं दिलेली आहेत ती सगळी भाषणं ही देशाच्या राजकीय चिंतनावरती केलेली भाषणं आहेत. त्याच्यामुळे शेवटच्या टप्प्यामध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाच्या राजकीय भवितव्याबद्दल चिंता व्यक्त करत होते. तसं पाहिलं तर 25 नोव्हेंबर 1949ला संविधान सभेतल्या शेवटच्या भाषणामध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की मला या देशाच्या भवितव्याबद्दल चिंता वाटते आहे आणि तीच चिंता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 6 डिसेंबर 1956 पर्यंत देखील होती. आणि म्हणून BBC-ला शेवटच्या टप्प्यामध्ये दिलेली मुलाखत जर आपण बघितली किंवा व्हॉईस ऑफ USA-ला दिलेली रेडिओ स्टेशनला दिलेली मुलाखत बघितली तर या दोन्ही मुलाखतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाच्या राजकीय भवितव्याबद्दल चिंता व्यक्त करत होते. याच्याबरोबरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या शेवटच्या टप्प्यामध्ये धार्मिक चिंतनाकडे देखील आलेले होते आणि त्यांनी काही देशांचा प्रवास देखील केला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्यानमारला गेलेले होते, नेपाळच्या काठमांडूला गेलेले होते आणि तिथली जी बौद्ध धम्माची परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यास करत होते. कारण त्यांना धर्मांतराच्या दिशेने जायचं होतं आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका बाजूला बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथही लिहित होते आणि दुसऱ्या बाजूला बौद्ध देशांचा प्रवास देखील करत होते आणि म्हणून त्यांनी म्यानमार, काठमांडू या ठिकाणी प्रवास केला. आणि आपल्याला माहीत असेल की काठमांडूमध्येच जी बौद्ध भिक्खू होते त्या सगळ्यांनी मिळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोधिसत्व नावाची जी पदवी आहे ती तिथे त्यांना दिली. या शेवटच्या टप्प्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्माचं चिंतन करत होते, धर्माचं चिंतन करत होते. दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक चिंतनामध्ये देखील होते आणि याच अनुषंगाने त्यांनी सोशल आणि एज्युकेशनल काही गोष्टी करायच्या देखील निश्चित केलेल्या होत्या. औरंगाबादमध्ये मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केल्यानंतर त्यांनी 1954-55च्या आसपास सिद्धार्थ महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये सिद्धार्थ लॉ कॉलेजची देखील स्थापना त्याच टप्प्यामध्ये केली. त्याच्यामुळे शिक्षणावर देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तत्कालीन परिस्थितीमध्ये काम करत होते. त्याच्या पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतामधल्या राजकीय समस्येचं जे मूळ कारण आहे ते शोधलेलं होतं आणि भाषावार प्रांतरचना या महत्त्वाच्या भागावरती देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काम करत होते की येणाऱ्या कालखंडामध्ये देशाची जी परिस्थिती आहे ह्या परिस्थितीमध्ये देशामध्ये जे काही राज्य निर्माण होणार होते ते राज्य कशी असली पाहिजे त्या अनुषंगाने बाबासाहेब आंबेडकरांनी थोडंसं भाषावार प्रांतरचनेवर देखील भर दिलेला होता आणि त्या अनुषंगाने देखील त्यांनी राज्यसभेमध्ये काही भाषणं तत्कालीन परिस्थितीमध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या शेवटच्या टप्प्यामध्ये राज्यसभेमध्ये अस्पृश्यता निर्मूलनावरती देखील बोलत होते आणि देशामध्ये होत असलेल्या अस्पृश्यतेच्या केसेसवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही चिंता व्यक्त केलेली होती आणि त्या अनुषंगाने एक कायदा यावा असं 1955च्या भाषणामध्ये त्यांनी व्यक्त केलेलं होतं. हालाकी नंतर त्याचं रूपांतर ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये झालं पण याची मूळ जी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1955मध्ये रोवलेली होती. आता या सगळ्या टप्प्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शेवटच्या टप्प्यात आणखीन एक चिंता होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक ऑर्गनायझेशन उभा केल्या आणि ऑर्गनायझेशन उभा करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला माहीत असेल की स्वतंत्र मजूर पक्ष असेल किंवा शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन असेल या पक्षांची स्थापना केली. पण शेवटच्या टप्प्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना एक मजबूत असा राजकीय पक्ष हवा होता जो राजकीय पक्ष इथल्या सर्वच समूहांना त्याच्यामध्ये सामावून घेता येईल. सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मजूर पक्ष स्थापन केला होता तो मजुरांचा विचार करणारा होता. नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन स्थापन केली. ते शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन देखील तशाच प्रकारचे विचार करणारा होता, फक्त शेड्यूल्ड कास्टसंबंधी विचार करणारा होता. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सर्व समावेश कशा एका पक्षाची गरज होती आणि म्हणून त्यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना देखील केलेली होती. हालाकी या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या स्थापनेनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना याच्यावरती जास्त काम करायला वेळ मिळाला नाही.
पण राजकीय पक्ष कसा असावा या अनुषंगाने त्यांनी त्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या घटनेमध्ये लिहून ठेवलं आणि भविष्यातल्या राजकीय चळवळीमध्ये काम करणाऱ्या लोकांना त्यांनी संदेश दिला की येणाऱ्या कालखंडामध्ये तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायची आहे आणि मग त्यासाठी तुमच्याकडे एक राजकीय पक्षाचं एक मोठं संघटन असणं गरजेचं आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं. आणि म्हणून त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केल्यानंतर त्यांनी सांगितलं की आपल्या पक्षाचा जो पुढारी आहे तो पुढारी सरसेनापतीसारखा असला पाहिजे, त्याच्याकडे एक राजकीय तत्त्वज्ञान असलं पाहिजे आणि तो राजकीय डावपेच आखण्यामध्ये तरबेज असला पाहिजे आणि त्याला राजकीय मुत्सद्देगिरी देखील जमली पाहिजे. ही बाब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या शेवटच्या टप्प्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना करत असताना सांगितली. त्याच्यामुळं या सगळ्याच परिस्थितीचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला असं दिसतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या शेवटच्या टप्प्यामध्ये देखील अनेक गोष्टीवरती काम करत होते. ते राजकीय गोष्टीवरती काम करत होते, ते शैक्षणिक गोष्टीवरती काम करत होते, ते सामाजिक दृष्टिकोनातून काम करत होते आणि ते धार्मिक दृष्टिकोनातूनही काम करत होते. आपल्याला कदाचित माहीत असेल की शेवटच्या टप्प्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय बौद्ध महासभेची देखील स्थापना केली आणि तिथे देखील एक सामाजिक संघटन कसं असावं हे त्यांनी सांगितलं. आता हे करण्यापाठीमागचं कारण काय होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे देखील त्यांनी शेवटी सांगितलं की आपल्याकडे जोपर्यंत सामाजिक संघटन असणार नाही किंवा धार्मिक संघटन असणार नाही तोपर्यंत आपल्याला राजकीय सत्ता प्रस्थापित करता येणार नाही. कारण समाजकारणाचं रूपांतर हे नंतर राजकारणामध्ये झालं पाहिजे असं त्यांना वाटत होतं आणि म्हणून त्यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये तो प्रयत्नही केला होता. ज्यावेळेस आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अतिशय शेवटच्या दिवसाकडे येतो त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म लिहायला सुरुवात केलेली होती आणि तो लिहून देखील पूर्ण झालेला होता. आपल्याला कदाचित माहीत असेल की बुद्ध आणि त्यांचा धम्म लिहून पूर्ण झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याची प्रस्तावना लिहिली आणि प्रस्तावना लिहिल्यानंतर त्यांचा खऱ्या अर्थानं महापरिनिर्वाण झालं. म्हणजे काय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटच्या टप्प्यामध्ये देखील त्यांचं लेखन असेल, त्यांचं चिंतन असेल, त्यांचं मनन असेल या कुठल्याही गोष्टी त्यांनी सोडलेल्या नव्हत्या आणि म्हणून शेवटच्या टप्प्यापर्यंत तब्येत बरी नसताना देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे जे काही रुटीन लाईफ होतं ते रुटीन लाईफ सोडलेलं नव्हतं. हालाकी त्यांची परिस्थिती अशी नव्हती की ते सातत्याने बसून काम करू शकतील किंवा सातत्याने कुठल्या तरी गोष्टीचा विचार करू शकतील अशी परिस्थिती नव्हती. पण तरीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटच्या टप्प्यापर्यंत म्हणजेच बुद्धांनी त्यांचा धम्म लिहून पूर्ण झाल्यानंतर त्याची प्रस्तावना लिहिल्यानंतर शेवटच्या टप्प्यापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सातत्याने काम करत होते. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेवटच्या टप्प्यामध्ये काय करत होते असा जर प्रश्न आपल्याला विचारला तर आपल्याला असं दिसेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेवटच्या टप्प्यापर्यंत सुरुवातीला जे काम करत होते त्याच पद्धतीनं ते शेवटच्या टप्प्यापर्यंत काम करत होते. त्याच्यामुळं शेवटचा एक एक मिनिट देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी व्यर्थ घालवला नाही. त्या एका मिनिटामध्ये त्यांना जे काही काम करायचं होतं ते शेवटच्या टप्प्यापर्यंत त्यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि 6 डिसेंबर 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाची ही चळवळ खऱ्या अर्थानं इथं संपली असली तरीही त्यांनी पुढच्या वारसदारांना हे सांगितलं की जाताना देखील त्यांनी हे सांगितलं की मी ह्या समाजाचा रथ इथपर्यंत आणून पोहोचवलेला आहे. इथून पुढे हा रथ किमान मागे जाऊ देऊ नका, तो तुम्हाला पुढे घेऊन जायचा आहे आणि त्याची जबाबदारी त्यांनी त्यांच्या अनुयायावरती टाकली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला सोडून निघून गेले.